जयसिंगपुरात 16 फेब्रुवारीला नांगरट साहित्य संमेलन. माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती. शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्थेचं आयोजनाचं दुसरं वर्ष. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संयोजित आणि शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्थेचं दुसरं नांगरट साहित्य संमेलन येत्या रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी जयसिंगपूर येथील जयसिंगपूर महाविद्यालयात शरद जोशी साहित्य नगरीत होत आहे, अशी माहिती माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा प्रख्यात कवी व साहित्यिक इंद्रजित भालेराव हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असून 91व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख हे उद्घाटक आहे. तर राजू शेट्टी यांच्यासह कार्यकारी सचिव डॉक्टर महावीर अक्कोळे, उपाध्यक्ष डॉक्टर श्रीवर्धन पाटील आणि सर्व विश्वस्त हे निमंत्रक आहेत, असंही शेट्टी यांनी सांगितलंय. यंदा 87व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फमू शिंदे यांना साहित्य, माजी आमदार शंकर धोंडगे पाटील यांना शेतकरी चळवळीचे नेते, दैनिक लोकमतचे ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांना पत्रकारिता असे 3 मान्यवरांचा स्वाभिमानी जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी असून माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, ऑल इंडिया रेडिओचे निवृत्त स्टेशन संचालक श्रीपाद काहळेकर, पायोस हॉस्पिटलचे डॉक्टर सतीश पाटील, YSP इंडियाचे सहसंचालक शिवम मेहता यांच्यासह डॉक्टर सुभाष आडदंडे, नेताजी पवार आणि विजय देसाई आदी प्रमुख मान्यवर उपस्थित असतील. सकाळी 8 वाजता अवजारे दिंडी श्री सिद्धेश्वर मंदिरापासून सुरू होणार आहे आणि दुसऱ्या सत्रात दुपारी 12:30 वाजता चंगळवादी व्यवस्थेत बेदखल शेतकरी या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक शेषराव मोहिते हे असून दैनिक सकाळचे समूह संपादक श्रीराम पवार यांच्यासह लेखक व बिझनेस स्टँडर्डचे ज्येष्ठ पत्रकार राधेश्याम जाधव हे उपस्थित राहणार आहेत. तर भोजनानंतरच्या तिसऱ्या सत्रात दुपारी 3 वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन होत आहे. लालसबागचे प्रकाश होळकर हे कवी संमेलनाचे अध्यक्ष असतील. त्याचबरोबर नामवंत कवी आणि कवयित्री या कवी संमेलनात सहभागी होणार आहेत. चंगळवादाचा पुरस्कार करणाऱ्या, व्यवस्था राबवणाऱ्यांच्या मेंदूत वाढलेलं तणकट उखडून उपासण्यासाठी हा नांगरट साहित्य संमेलनाचा दुसरा उपक्रम होत असून या दुसऱ्या नांगरट साहित्य संमेलनास शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी साहित्यिक, कवी, शेतकरी, शेतमजूर यांच्यासह साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलंय. अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत. शेतकऱ्यांची शेती, माती, संस्कृती, त्यांच्या वेदना, व्यथा प्रभावीपणानं मराठी साहित्यातून म्हणावं तसं मांडलं गेलं नाही. काही सन्माननीय अपवाद सोडले तर अनेक साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या जीवनाकडे फारसं गांभीर्यानं बघितलं नाही आणि म्हणून एक शेतकऱ्यांच्या वेदनेला वाचा फोडावी आणि शेतकऱ्यांच्या समस्या मराठी साहित्यातून प्रभावीपणानं मांडायला सुरुवात करावं, विशेषतः नवसाहित्यिकांना प्रेरणा द्यावी या उद्देशानं गेल्या वर्षापासून आम्ही नांगरट साहित्य संमेलनाला सुरुवात केली आहे. नांगरट म्हणजे पहिल्यांदा वैचारिक नांगरट माणसाच्या मेंदूमध्ये करावी लागेल आणि त्यातून जे काही सध्याच्या काळातलं जे तण उगवलेलं आहे ते तण काढून खऱ्या अर्थानं चांगली विचाराची शेती व्हावी या उद्देशानं या नांगरट साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. मागील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ होते. या वर्षाचं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे इंद्रजित भालेराव आहेत, ज्यांनी काट्याकुट्यात तुडवीत रस्ता, गावाकडे तर माझ्या दोस्ता असं शेतकऱ्यांची एक व्यथा प्रभावीपणानं कवितेतून मांडलेली आहे. अशा अनेक कविता त्यांनी शेतकरी जीवनावरच्या लिहिलेल्या आहेत. ते इंद्रजित भालेराव या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि उद्घाटक 91व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि जे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहिलेले होते ते लक्ष्मीकांत देशमुख हे उद्घाटक आहेत. 16 फेब्रुवारी 2025 रोजी हे साहित्य संमेलन जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या प्रांगणामध्ये सकाळी 9 वाजता होणार आहे आणि त्याच्या आधी एक आगळा वेगळा प्रयोग आम्ही केलेला आहे की या ग्रंथदिंडी न करता अवजार दिंडी काढणार आहोत, जेणेकरून सगळ्या अवजारांची माहिती व्हावी जे आता लुप्त झाले आहेत. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्ही कृतज्ञतापूर्वक काही लोकांना पुरस्कार देतो. पत्रकारितेमध्ये ज्यांनी ग्रामीण भाग आणि शेतकरी, शेतमजूर यांच्या बद्दल प्रभावीपणानं लेखन केलेलं आहे
अशा ज्येष्ठ पत्रकारांना कृतज्ञतापूर्वक स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार देतो। या वर्षीचा पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांना दिलेला आहे। शेतकरी चळवळीमध्ये दीर्घकाळ काम केलेले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना कृतज्ञतापूर्वक आम्ही जीवनगौरव पुरस्कार देतोय। या वर्षीचा पुरस्कार आम्ही माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांना देतोय आणि तिसरा पुरस्कार आम्ही साहित्यिकांना देतो ज्यांनी आमच्या वेदना प्रभावीपणानं आपल्या साहित्यातून मांडले। फमू शिंदे यांना हा पुरस्कार आम्ही देतोय आणि अशा पद्धतीनं हे साहित्य संमेलन 16 फेब्रुवारीला यशस्वी करायचं निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळतो।